एक मोठी बातमी आपण सविस्तर पाहूयात। साम टीव्हीच्या बातमीची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता दखल घेतली आहे। रुग्णवाहिका पुरवठ्यासाठी 4,000 ऐवजी 8,000 कोटींचं टेंडर काढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। तर टेंडरसाठी IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक दाखवल्याचा आरोपही त्यांनी केलाय। रुग्णवाहिका खरेदीसाठी 7 ते 8,000 कोटींच्या टेंडर काढण्यात येणार असल्याची बातमी सर्वात आधी साम टीव्हीने दाखवलेली होती आणि या बातमीची आता विरोधी पक्षनेत्यांनी दखल घेतलेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी, साम टीव्हीच्या बातमीची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अखेर दखल घेतलेली आहे। रुग्णवाहिका पुरवठ्यासाठी 4,000 ऐवजी 8,000 कोटींचं टेंडर काढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन 7 दिवसाची केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे।